हॅलो माय यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण चालू असलेल्या व्हिडिओचा लास्ट पार्ट बघतोय, म्हणजेच पार्ट तिसरा. तर जो लास्ट व्हिडिओ मी अपलोड केला त्यामध्ये आपण प्रेग्नन्सी फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये होणाऱ्या त्रासांवर काळजी आणि उपाय बघितले होते. आज आपण त्यामध्ये जे मिसकॅरेज होतात, अबॉर्शन्स होतात, ते होऊ नये यासाठी आपण काय उपाय करू शकतो हे सर्व बघणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. कसा वाटला ते मला सांगायला विसरू नका. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. सो आता सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक जो सर्वांचा कन्सर्न असतो, प्रेग्नेन्सीच्या फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये मिसकॅरेज होणं, अबॉर्शन होणं, ही गोष्ट खूप जास्त प्रमाणात होते फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये. तर ते का होतं, त्यापासून कसं वाचवायचं, हे सर्व आता आपण डिस्कस करणार आहे. सो मिसकॅरेज का होतं, तर काही काही जणांची हिस्ट्री असते, काही फॅमिलीमध्ये हिस्ट्री असते, किंवा काही जणांच्या आधी अबॉर्शन झालेले असते, त्यामुळे सुद्धा अबॉर्शनची रिस्क राहते. पण जर फॅमिलीमध्ये सुद्धा तशी काही हिस्ट्री नाही आहे तरी सुद्धा अबॉर्शन का, तर हे आता आपण बघणार आहोत. तर बाळ बनण्याच्या प्रोसेसमध्ये जर काय प्रॉब्लेम झाला, बाळ क्रोमोझोम्स पासून बनतं, तर त्याच्यामध्ये जर काही बिघाड झाला, त्याच्यामध्ये बाळ बनण्याच्या प्रोसेसमध्ये जर काय प्रॉब्लेम झाला, तर ॲबनॉर्मल बेबीज तयार होतात. त्यामुळे बॉडी त्या ॲबनॉर्मल बेबीजला ऑलरेडी काढून फेकते. तर त्यामुळे सुद्धा ऑटोमॅटिक मिसकॅरेज होतं. म्हणजे कधी कधी खूप जास्त खालचं पोट हे दुखायला लागतं, ब्लिडिंग होते खूप जास्त. तर या सर्व गोष्टी म्हणजे मिसकॅरेजचेच लक्षणं आहेत. तर काही जणांना काही त्रास सुद्धा होत नाही. तर जर कोणाच्या फॅमिलीमध्ये अबॉर्शनची काही हिस्ट्री नाही आहे, जेनेटिक डिफेक्टची काही हिस्ट्री नाही आहे, त्यांच्यासोबत असं का होतं, तर बॉडी ही ॲबनॉर्मल गोष्ट असं म्हणून त्या गोष्टीला काढून टाकते, त्यामुळे सुद्धा मिसकॅरेज होते. जर बाळ बनण्याच्या प्रोसेसमध्ये काही बिघाड झाला तर तर अशा ॲबनॉर्मल बेबीजची ऑटोमॅटिक ग्रोथ थांबते आणि त्यांना बॉडी काढून टाकते, म्हणजेच त्यांचं मिसकॅरेज होते. तसंच प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स जर कमी असेल किंवा जास्त असेल तर त्यामुळे सुद्धा या गोष्टी होतात. थायरॉइड कमी किंवा जास्त असेल त्यामुळे सुद्धा या गोष्टी होतात. शुगर जास्त असेल त्यामुळे सुद्धा या गोष्टी होतात. तसंच एग्सची क्वालिटी सुद्धा, म्हणजे जे आईच्या एग्स पासनं बाळ बनतं, तर एग्सची क्वालिटी सुद्धा चांगली नसणं हे सुद्धा मिसकॅरेज करिता एक रिझन आहे. तर ही तर झाली मिसकॅरेजची कारणं. तर आता यावर उपाय काय, आपण हे बघणार आहोत. हार्मोन्स, थायरॉइड, शुगर, त्यानंतर बीपी वगैरे या सर्व गोष्टी व्यवस्थित प्रमाणात राहाव्यात. त्यानंतर एग्सची क्वालिटी व्यवस्थित राहावी. या सर्व गोष्टींकरिता आपण काही गोष्टीचे प्रिकॉशन्स घ्यायला हवेत. तर ते प्रिकॉशन्स कुठले, तर आपण हेल्दी फूडच घ्यायला हवे. जे स्मोकिंग करतात, त्यानंतर ड्रिंक करतात, त्यांच्यामध्ये हे प्रॉब्लेम खूप जास्त कॉमन आहेत, की एग्सची क्वालिटी चांगली राहत नाही, स्पर्म स्ट्रॉंग राहत नाही. या सर्व गोष्टी, त्यानंतर क्रोमोझोमल डिफेक्ट्स मध्ये सुद्धा क्रोमोझोमल डिफेक्ट सुद्धा होतात. तर या सर्व गोष्टींकरिता जे बेबी प्लॅन करतात आहे, त्यांनी स्मोकिंग ही बंद करायला हवी. डॉक्टर सुद्धा तसंच सजेस्ट करतात. जे ड्रिंक करतात, स्मोकिंग करतात, कॅफेनचं खूप जास्त प्रमाणात सेवन करतात, त्यांना सजेस्ट केलं जातं की ते पूर्णपणे बंद करायचं, कारण त्याचा जो परिणाम आहे तो एग्स आणि स्पर्मवर होतो, ज्यामुळे होणारा बेबी जो आहे तो बेबी ॲबनॉर्मल राहतो, जो बॉडी अजिबात ऍक्सेप्ट करत नाही, आणि त्यामुळे सुद्धा मिसकॅरेज हे होतं. तसंच मिसकॅरेजला एक मेन रिझन असं आहे, की जे पदार्थ गरम असतात, म्हणजे जसं चिंच, पपई, अननस, या गोष्टी फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये नाही खायला पाहिजे. जसं मी आधी सुद्धा सांगितलं, डॉक्टर सुद्धा गरम गोष्टी खायला मनाई करतात. स्पेशली ज्यांच्यामध्ये रिस्क आहे त्यांना तर पूर्णपणे बंद करायला सांगतात. त्याचं रिझन हेच, की ते जे बेबी असतं ते पक्क झालेलं नसतं, ते खूप जास्त नाजूक असतं, त्यामुळे ते पडण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे असं सजेस्ट केलं जातं की गरम हे अजिबात खायचं नाही. पपई आणि अननस प्रेग्नन्सीमध्ये खायला त्याकरिताच मनाई केली जाते. त्या गोष्टी फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये अजिबात खाण्याचा सल्ला दिला जात नाही, कारण त्या गोष्टी गरम असल्यामुळे ते बाळ पडतं. म्हणून गरम पदार्थ हे अजिबात प्रेग्नन्सीच्या फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये खायचे नाही. तसंच ज्यावेळी आपल्याला आपण नॉर्मल डिलिव्हरीसाठी ट्राय करतो, 9वा महिना, आपली जशी डेट जवळ येते, तसं तसं डॉक्टर पपई खाण्याचा सल्ला देतात. त्यावेळी गरम खाण्याचा सल्ला देतात. त्याचं रिझन असं, की त्यामुळे जी खालची हड्डी आहे, जी बाळाच्या डोक्याच्या प्रेशरने ओपन व्हायला सुरुवात होते आणि मसल्स नॉर्मल डिलिव्हरीसाठी सपोर्ट करतात, त्या ओपन व्हायला हेल्प होतात. त्यामुळेच 9व्या महिना लागल्यानंतर डॉक्टर गरम खाण्याचा सल्ला देतात. ते मी पुढे पुढे तुमच्यासोबत शेअर करतेच. पण आता फर्स्ट ट्रायमिस्टर करता हेच इम्पॉर्टंट आहे, की गरम खायचं नाही. फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये फॉलिक ऍसिड असणारे जे फूड आहे ते घेणं खूप जास्त फायदेशीर ठरतं.
तसंच स्ट्रेस घ्यायचा नाही. स्ट्रेस घेतल्याने हार्मोनल चेंजेस जे असतात ते खूप जास्त बिघडतात. निगेटिव्ह हार्मोन्स जे असतात ते रिलीज होतात बॉडीमध्ये. मध्ये जे प्रेग्नन्सीला सपोर्ट करणाऱ्या हार्मोन्सला त्यांचं वर्क प्रॉपर करू देत नाही. त्यामुळे ओव्हरऑल प्रेग्नन्सी डॉक्टर सजेस्ट करतात की स्ट्रेस घ्यायचा नाही. स्ट्रेस हा खूप मोठा फॅक्टर आहे जो नॉर्मल डिलिव्हरी होऊ देत नाही. त्यामुळे जेवढं होईल तेवढं रिलॅक्स फर्स्ट मंथ पासूनच प्रॅक्टिस ठेवायची. जेवढं होईल तेवढं रिलॅक्स राहायचं. मेंटली सुद्धा, फिजिकली सुद्धा चालण्याची वगैरे सवय ठेवायची. ज्यांना बेड रेस्ट सांगितलेला आहे त्यांनी अजिबात या गोष्टी करायच्या नाही. कारण ज्यांना रिस्क असते त्यांना डॉक्टर बेड रेस्ट सांगतात. पण ज्यांची नॉर्मल प्रेग्नन्सी आहे, हेल्दी प्रेग्नन्सी आहे, त्यांनी चालण्याची वगैरे सवय ठेवायची. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीसाठी खूप जास्त हेल्प होते. तर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये शक्यतो हेवी वेट उचलण्यासाठी मनाई केली जाते. जसं बादलीभर पाणी उचलणं, त्यानंतर स्टेअर्स खूप जास्त चढ-उतार करणं, या सर्व गोष्टींची डॉक्टर मनाई करतात. त्याचं रिझन हेच, कारण अबॉर्शनला चान्सेस असतात. तर या सर्व गोष्टी टाळायच्या. हेवी वेट्स उचलणं टाळायचं, हेवी एक्सरसाइज टाळायच्या. नंतर अनकुक्ड फूड, हाय मर्क्युरी फिश या गोष्टी टाळायच्या. शक्यतो घरचंच जेवण जेवायचं, हेल्दी जेवण जेवायचं आणि न शिजलेलं कच्चं असं काहीच खायचं नाही. मटकी वगैरे जरी तुम्हाला खायची आहे तरी सुद्धा त्याला शिजवूनच खायची, कारण कच्चं अन्न हे प्रेग्नन्सीच्या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये आणि ओव्हरऑल प्रेग्नन्सी सुद्धा खूप जास्त घातक असते. प्रेग्नन्सीचा फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये इंटरकोर्स अव्हॉइड करायला सांगितला जातो, कारण ते सुद्धा मिसकॅरेजला रिस्पॉन्सिबल असतं. त्यानंतर स्मोकिंग जे करत नाही पण स्मोक इन्हेल करतात त्यांना सुद्धा त्रास होतो. तर त्यांना सुद्धा तशा ॲटमॉस्फिअर पासून लांब राहायला सांगितलं जातं. कारण स्मोक इन्हेल केल्याने आपण प्रेग्नन्सीमध्ये ज्याही गोष्टीचा इंटेक करतो त्याचा कुठे ना कुठे बाळावर परिणाम होतोच. मग हे आपण श्वासा थ्रू घेत असू की अन्ना थ्रू घेत असू. त्यामुळे स्मोक इन्हेल करणं सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये घातक ठरू शकतं. तर जसं मी आधी सांगितलं की डॉक्टरांनी सांगितलेल्या टेस्ट, सोनोग्राफी या वेळच्या वेळी करणं आवश्यक आहे. त्यामुळे जर काही धोका असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्या गोष्टी आधीच लक्षात येतात आणि त्यावर डॉक्टर प्रयत्न करू शकतात, ट्रीटमेंट देऊ शकतात. काही जणांना वाटतं की आम्हाला तर बीपी, शुगर नाहीये, थायरॉइड नाहीये, तर प्रेग्नन्सीमध्ये ते सर्व कशाला टेस्ट करायचं? तर असं अजिबात नाही आहे. प्रेग्नन्सीमध्ये बॉडीमध्ये खूप जास्त चेंजेस होतात. त्यामुळे जे प्रॉब्लेम आपल्याला आधी नाहीयेत ते प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतात आणि जे त्रास आपल्याला आधी व्हायचे, जसं मी माझ्या एक्सपिरियन्समध्ये सांगितलं, की आधी जे त्रास व्हायचे ते त्रास प्रेग्नन्सीमध्ये होत नाही. प्रेग्नन्सीमध्ये नवीन-नवीन त्रास व्हायला लागतात. त्यामुळे ज्यांना बीपी, शुगर, थायरॉइड या गोष्टी नाही आहेत, त्यांनी सुद्धा चेक करून घेणं हे फार महत्वाचं आहे. आपल्याला जर आपला बेबी नॉर्मल हवाय, हेल्दी हवाय, तर या सर्व गोष्टी आपल्याला कराव्याच लागेल. कारण नवीन-नवीन त्रास व्हायला लागतात. बॉडीमध्ये खूप जास्त चेंजेस व्हायला लागतात. हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात. त्यामुळे सुद्धा या गोष्टी उद्भवू शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टींची टेस्ट करून घेणं हे फार महत्वाचं आहे. तर प्रेग्नन्सीमध्ये नॉर्मल सर्दी खोकल्याच्या सुद्धा गोळ्या घेण्यासाठी नाही म्हटलं जातं. आपल्या मनाने तर आपण कुठल्याच मेडिसिन घ्यायच्या नाही. सर्दी खोकल्याची सुद्धा मेडिसिन नाही आणि कमीत कमी पॉवरची सुद्धा नाही. कारण प्रेग्नन्सीमध्ये डॉक्टर आपल्याला जे सप्लिमेंट्स देतात हे टोटली डिफरंट असतात आणि आपण जे सर्दी खोकल्यासाठी वगैरे औषध घेतो, तापासाठी वगैरे, ते अँटिबायोटिक्स असतात आणि प्रेग्नन्सीमध्ये अँटिबायोटिक्स डॉक्टर नाही म्हणतात. ते सुद्धा देत नाहीत आणि आपल्याला सुद्धा सजेस्ट करतात की घ्यायच्या नाही. कारण प्रेग्नन्सीमध्ये अँटिबायोटिक्स हे हानिकारक असतात. त्यामुळे कुठलंही छोटं डोकेदुखी असो की साधं सर्दी ताप असो की काहीही असो, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलंच मेडिसिन घ्यायचं नाही. तसंच प्रेग्नन्सीच्या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये खूप जास्त अलर्ट राहायला हवं. बॉडी साईनकडे लक्ष ठेवायचं. म्हणजे जर तुम्हाला चक्कर येतात आहे तरी तुम्ही तुमचं काम करतातच आहे. तर असं अजिबात करू शकत नाही. कारण बऱ्याचदा कसं होतं, आपल्या बाळाला जर कुठला त्रास होत असला, तर मग ते आपल्या बॉडीमध्ये त्या गोष्टी त्रासा थ्रू दिसू लागतात. ऑब्व्हियसली आपल्याला समजत नाही. त्यामुळे बॉडी साइनकडे लक्ष ठेवायचं. जर कुठला त्रास होत असेल, जास्त प्रमाणात होत असेल, तर डॉक्टरांना नक्कीच व्हिजिट करायची. कुठला विचित्र वेगळा असा त्रास वाटत असेल, तर डॉक्टरांना लगेच व्हिजिट करायची. तर या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवणं खूप जास्त आवश्यक आहे. प्रेग्नन्सीमध्ये अलर्ट राहणं हे खूप मस्ट आहे. तर जर कधी ब्लीडिंग झाली किंवा काही स्पॉटिंग झाली, खूप जास्त प्रमाणात व्हाईट डिस्चार्ज झाला किंवा असे कुठलेही सिम्प्टम्स दिसले, तर डॉक्टरांसोबत नक्कीच संपर्क करायचा. माझ्या वेळी असं झालेलं मला, पण मी डॉक्टरांकडे गेले नाही. मला एक थोडंसं ब्लीडिंग झाल्यासारखं, स्पॉटिंग झाल्यासारखं दिसलेलं, पण मी अव्हॉइड केलं त्या गोष्टीला. पण जेव्हा मी 2 वीक नंतर डॉक्टरांकडे गेले, त्यावेळी त्यांनी मला प्रचंड रागवलं. ती गोष्ट छोटीशी होती म्हणून ठीक आहे. पण जर कुठली मोठी गोष्ट असती आणि बाळाला काही त्रास असता, तर ते आपल्याला लक्षात नसतं आलं.
त्यामुळे अशा कुठल्याही जर वेगळ्या अशा गोष्टी जाणवल्या की नेहमीपेक्षा रोजपेक्षा काहीतरी वेगळं होतंय, तर तेव्हा डॉक्टरांसोबत कॉन्टॅक्ट करणं, डॉक्टरांना व्हिजिट देणं हे खूप जास्त मस्ट आहे. कारण बाळाला आतमध्ये काही त्रास होत असेल तर ते सुद्धा आपल्याला जाणवत नाही आणि सोनोग्राफी शिवाय तर आपण ते बघूच शकत नाही. त्यामुळे इन बिटवीन जर काही झालं, काही वेगळा असा त्रास जाणवला, तर डॉक्टरांकडे नक्की जायचं. ताप जाणवत असेल तर जायचं, कारण प्रेग्नन्सीमध्ये ताप असणं ही लक्षण चांगलं नाही आहे. त्यामुळे काहीही त्रास झाला तर डॉक्टरांसोबत नक्की लगेच संपर्क करायचा. प्रेग्नन्सीच्या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये पिरियड सारखं पोट दुखणं, थोडं हलकं-हलकं सुरुवातीला ही गोष्ट तर नॉर्मल आहे. पण 1 महिना झाल्याच्या नंतर जर थोडं जरी ब्लिडिंग झालं किंवा थोडं जरी तसा त्रास झाला, तर डॉक्टरांसोबत लगेच कॉन्टॅक्ट करायचा. कारण प्रेग्नन्सी होऊन ऑलरेडी 1 महिना झालेला आहे. आपल्यानुसार 2 वीक कमी असतात, पण डॉक्टर LMP नुसारच कॅल्क्युलेट करतात. सो आपलं डोकं न लावता डॉक्टर जे सांगतात आहे ती गोष्ट फॉलो करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर असा होता प्रेग्नन्सीचा फर्स्ट ट्रायमिस्टर जे मी तुम्हाला मंथ बाय मंथ माझ्या त्रासानुसार वगैरे माझ्या एक्सपिरियन्सनुसार माहिती सांगितली, की मला काय-काय त्रास झाला, मी त्या त्रासावर काय उपाय केला ज्याने मला खरोखर फरक पडला आणि त्याचे काही एक साइड इफेक्ट नाही आहेत. सो असं असतं प्रेग्नन्सीचं फर्स्ट ट्रायमिस्टर. यानंतर मी भरपूर असे व्हिडिओज घेऊन येणार आहे. सो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी शॉर्ट व्हिडिओजमधनं Instaला खूप सारं नॉलेज असं देत असते. तर तिथे सुद्धा मला नक्कीच फॉलो करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत. सो भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर तुमची प्रेग्नन्सी ही खूप जास्त एन्जॉय करा. ही खरंच खूप ब्युटिफुल अशी जर्नी आहे. जे आपण नंतर एक्सपिरियन्स नाही करू शकत. बाळासोबत छान छान गप्पा मारा आणि जर प्रेग्नंट नसालही तरी सुद्धा या व्हिडिओला एन्जॉय करा. तुमच्या प्रेग्नंट फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा. सो बाय बाय.